महाराष्ट्र बुलेटिन, नई सोच नई दिशा। शिवसेना की महाराष्ट्र वाहतुक सेना की ओर से सोमवार को आरटीओ कार्यालय पर विशाल विरोध प्रदर्शन किया गया। इस दौरान विभिन्न मांगों का ज्ञापन दिया गया तथा चेतावनी दी गई कि वाहन मालिकों के खिलाफ हो रहे अन्याय को दूर किया जाए, अन्यथा वे पुनः आंदोलन करेंगे। शिवसेना वाहतुक सेना की ओर से आज आरटीओ कार्यालय पर विशाल विरोध प्रदर्शन किया गया। इस दौरान आरटीओ अधिकारियों को विभिन्न मांगों से संबंधित ज्ञापन सौंपा गया। उन्होंने चेतावनी दी कि यदि उनकी मांगें नहीं मानी गई तो फिर से प्रदर्शन करेंगे। ग्रामीण क्षेत्रों में वाहन मालिकों के खिलाफ हो रहे अन्याय को समाप्त किया जाए, अनावश्यक दंडात्मक कार्रवाई न की जाए, स्पीड गवर्नर नवीनीकरण प्रमाण पत्र रद्द किया जाए, हेडलाइट सेटिंग प्रमाण पत्र रद्द किया जाए आदि मांगे की गई। इस समय शिवसेना नेताओं ने आरटीओ अधिकारियों से चर्चा की और उन्होंने मांगों पर कार्रवाई करने की अपील की। शिवसेना के उपनेता सुधाकर बडगुजर और अजीम सय्यद ने इस बारे में अधिक जानकारी दी। आरटीओने एक नवीनच नियम काढलेला आहे। स्कूल बसला किंवा स्कूल व्हॅनला स्पीड गव्हर्नर लावावा। यापूर्वी 2016ला स्पीड गव्हर्नर लावलेले आहेत। त्यामध्ये आरटीओचं स्पीड गव्हर्नर आणि आरटीओ या दोघांचं संगनमत आहे। स्पीड गव्हर्नर कंपल्सरी केला म्हणजे त्यांची एक एजन्सी आहे, त्याच्याकडे जायचं आणि 24,000 रुपये घेऊन ते स्पीड गव्हर्नर लावायचं। पण 2016ला लावलेलं स्पीड गव्हर्नर मग निकामी करायचं का? तुमची अमेंडमेंट जर झाली असेल, 2016ला जर स्पीड गव्हर्नर लावलेला असेल तेच कंटिन्यू केलं पाहिजे। नवीन स्पीड गव्हर्नर लावण्याची गरज नाही। जर तुम्हाला असं वाटतंय, आरटीओला जर असं वाटतंय की स्पीड गव्हर्नर लावला पाहिजे, मग स्कूल व्हॅन ज्यांनी मॅन्युफॅक्चरिंग केलेली आहे, मॅन्युफॅक्चरिंग कंपनीला तुम्ही कंपल्सरी केलं पाहिजे। तुम्ही त्या ठिकाणी आर्थिक व्यवहार करून तुम्ही ह्या लोकांना फसवतात, त्यापेक्षा कंपनीच्या धोरणामध्ये तुम्ही बदल केला पाहिजे। जे मॅन्युफॅक्चर कंपनी आहे त्यांनी ते स्पीड गव्हर्नर लावून दिला पाहिजे। कमीत कमी 3,500 गाड्यांना आपण जे प्रायव्हेट चालत होते गाड्या त्यांना आपण परमिट करून दिला। शासनाला आपण त्याचा कर भरतो या शाळेच्या गाड्या, पण त्या टायमिंगला आपण तो जो स्पीड गव्हर्नर लावलेला होता तो स्पीड गव्हर्नर आमच्याकडनं 18,000 रुपये ते स्पीड गव्हर्नरचे घेतले। त्या बाहेरचे प्रायव्हेट कंपन्या आहे आणि त्या कंपन्या दाखवणारे आम्हाला आरटीओ। मग यांनी त्या 18,000 रुपयाचा स्पीड गव्हर्नर आम्हाला दिल्यानंतर आता दरवर्षी आम्हाला जेव्हा फिटनेस करायचं असतं गाडीला, त्याचे ते प्रमाणपत्र द्यायचं, कारण की त्याची गरज पडत नाही, त्याचे प्रमाणपत्राचे पैसे घेता। आणि आता त्यांनी यावर्षी नवीन अट आणलेली आहे का तुम्हाला 16 अंकी जे स्पीड गव्हर्नर लागणार आहे ते तुम्हाला नवीन लावा लागेल किंवा त्याचं एक पत्र घ्यावं लागेल। ते पत्र घ्यायला आमच्या लोकांना 3,000 रुपये मागले जातात। त्या स्पीड गव्हर्नरवाले जे प्रायव्हेट त्यांनी आणलेले आहे, जे इथं त्यांनी त्याचं बाजार चालू केलेला आहे। इस धड़क मोर्चे में शिवसेना उपनेता बमनराव घोलप, दत्ता गायकवाड़, देवानंद बिरारी, बालासाहेब पाठक, मामा राजवाड़े आदि शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ता, शिवसैनिक और वाहतुक सेना के पदाधिकारी शामिल हुए। महाराष्ट्र बुलेटिन के लिए अतुल पवार, नासिक। महाराष्ट्र बुलेटिन यूट्यूब चैनल को शेयर करें, सब्सक्राइब करें, बेल आइकॉन पर क्लिक करें।